प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, बोलावं तुझं आता कोणत्या उपायी. आमच्याजवळ जी प्रेमस्वरूप आई आहे तीच आम्हाला कळत नाही आयुष्यभर. तेव्हा आम्हाला प्रेम कधी कळायचं? आईकडनं आम्ही प्रेम शिकलं पाहिजे, वडिलांकडनं आम्ही कर्तव्य शिकलं पाहिजे, भावाकडनं आम्ही राजकारण शिकलं पाहिजे, बहिणीकडनं माया शिकलं पाहिजे. प्रेम म्हणजे कुठली क्रिया नाही, प्रेम ही करण्याची गोष्ट नाही आहे, तो तुमचा स्वभाव आहे, ते बनणं आहे. आणि ही करण्याची भूमिका लहानपणापासून असल्यामुळे, जबाबदारीची जाणीव निर्माण करत राहिल्यामुळे जो कर्ता भाव निर्माण होतो, त्यातूनच आजच्या प्रेमाची व्याख्या निर्माण झाली. कमी प्रेम करतो. कारण शरीर जे करतं ती वासना असते, मन जे करतं ती कामना असते, भाव जे निर्माण करतात ती भावना असते, आणि ऊर्जानी निर्माण करते ती साधना असते. जेवढा आनंद एखाद्याला शरीराच्या स्तरावर वासनेत मिळतो, तेवढाच आनंद एखाद्याला मनाची कामना पूर्ण करण्यात होतो, तेवढाच आनंद भावातून भावना प्रगट होण्यामध्ये निर्माण होतो, आणि तेवढाच किंवा त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आनंद एखाद्या साधकाला साधनेमध्ये मिळतो. कर्म काय हे महत्वाचं नाही, त्याच्या पाठीमागे भाव कोणते. शरीर जे प्रेम करतं, जो संबंध निर्माण करतं, शरीराच्या प्रेमाला वासना असं म्हणतात. आणि आज आम्हाला जर सगळीकडे वासना दिसते ना, त्याचं कारण आहे लोक शरीराच्या स्तरावर जगत आहेत. शरीराच्या संबंधांनाच ते प्रेम, की प्रेम जेव्हा शरीराच्या माध्यमातून होतं ना, ते कधीच उदात्त असू शकत नाही. शरीर उदात्त प्रेम करूच शकत नाही, त्याला तो बोधच नाही. म्हणजे ज्याला आम्ही तिसरा डोळा म्हणतो ना, तो तिसरा डोळा म्हणजे बोधाचा डोळा. तो बोधाचा डोळा माणसाचा कधीच अंध होऊ शकत नाही. संवेदनशीलता जी आहे तुमची, ती कधी जिवंत राहते जेव्हा तुम्ही पावित्र्याला, स्पर्शाचं पावित्र्य. मित्र हो, जेव्हा एखादं सुगंधी असं फूल उमलतं, तेव्हा त्याचा सुगंध त्याच्या भोवताली दरवळत असतो. मोगरा ज्यावेळेस फुलतो, त्याचा मदहोश करणारा असा जो सुगंध आहे तो आजूबाजूला पसरतो. मग तो अशी निवड करत नाही की हा चांगला आहे, यांनी मला विकत आणलेलं आहे, यांनी मला खत पाणी घातलेलं आहे, म्हणून मी याला सुगंध देणार आहे. त्याचा सुगंध त्याच्या सहवास येणाऱ्या सर्वांसाठी आहे आणि समान आहे. का तर कारण तो त्याचा स्वभाव आहे. तसा प्रत्येक प्राण्याचा एक स्वभाव आहे. हिंस्र प्राण्याचा स्वभाव आहे हिंसा करून आपलं अन्न मिळवणं. त्याला त्याच्या जीवासाठी तो हिंसा करणं सुद्धा त्याच्यासाठी प्रेम आहे. काट्याचा स्वभाव आहे रक्तबंबाळ करणं. जो कोणी त्याच्या सहवासात जाईल, मग तो त्याचा पालन करता जरी असला तरी चालेल, तो त्याला रक्तबंबाळ केल्याशिवाय राहणार. मग काट्याचं प्रेम काय आहे? रक्तबंबाळ करणं. फुलाचं प्रेम आहे सुगंध देणं. तसं माणसाचा स्वभाव जो आहे तो असा निश्चित नाही आहे. त्याचे भाव ज्याप्रमाणे तयार होतात, त्याच्या जीवनामध्ये जे विचार त्याच्या आसपास उपस्थित असतात, त्या विचारांतून तो काही विचारांची निवड करतो. वेश्या व्यवसाय करणाऱ्या परिसरामध्ये जे लहान बाळ जन्माला येतं ते वाढतं, त्याच्या दृष्टीने प्रेम म्हणजे फक्त वासना आहे. परंतु मंदिराच्या आसपास जन्माला येणारं जे काही बाळ आहे, त्याच्यासाठी प्रेम म्हणजे भक्ती आहे. असं काय? त्याविषयी चिंतन करण्याचा आजचा हा संदेश आहे. प्रेम म्हणजे कुठली क्रिया नाही. जर क्रिया आहे तर कर्ता आहे, लक्षात घ्या. जर क्रिया आहे तर कर्ता आहे. आंबा खातो, अरे पण कोण खातो? जेव्हा तुम्ही खाण्याची प्रक्रिया सांगता, आंबा खातो हे पण सांगता, अरे पण कोण खातं? जोपर्यंत कोण खाणारा जो आहे तो समोर येत नाही, तोपर्यंत तुमचा अर्थबोध स्पष्ट होत नाही, पूर्ण होत नाही. मग क्रिया ज्यावेळेस तुम्ही फोकस्ड करता, तेव्हा कर्त्याची त्या ठिकाणी काय होते? उल्लेख निर्माण होतो. आणि हाच अहंकार आहे, मी करतो. आणि ही करण्याची भूमिका लहानपणापासून असल्यामुळे, जबाबदारीची जाणीव निर्माण करत राहिल्यामुळे जो कर्ता भाव निर्माण होतो, त्यातूनच आजच्या प्रेमाची व्याख्या निर्माण झाली. कमी प्रेम करतो. तुम्ही करताना ते प्रेम नसतंच मुळे. का बरं? कारण शरीर जे करतं ती वासना असते, मन जे करतं ती कामना असते,
भाव जे निर्माण करतात ती भावना असते आणि ऊर्जानी निर्माण करते ती साधना असते. जेवढा आनंद एखाद्याला शरीराच्या स्तरावर वासनेत मिळतो तेवढाच आनंद एखाद्याला मनाची कामना पूर्ण करण्यात होतो, तेवढाच आनंद भावातून भावना प्रगट होण्यामध्ये निर्माण होतो आणि तेवढाच किंवा त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आनंद एखाद्या साधकाला साधनेमध्ये मिळतो. कर्म समान असेल, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई हे जे 4 भावंड, या 4 भावंडांना जन्म देणारे विठोबा पंत संन्यास घेतलेले होते आणि संन्यास घेतल्यानंतरही त्यांच्या गुरूंनी त्यांना पुन्हा संसार करायला सांगितला आणि त्यानंतर या बाळांचा जन्म झाला. आणि म्हणून धर्ममार्तंडांनी समाजाने त्यांचा बहिष्कार केला की संन्यासाची मुलं आहे, संन्यासाने कुठं मुलं जन्माला घालावी, संसार करावा, हे पाप आहे. आणि म्हणून त्यांचा छळ समाजाकडून. संन्याशाने गुरुच्या आदेशाने संसार केला, मग तो संसार नव्हता, ती साधना होती. तो वासनेतून झाला का, कामनेतून झाला का, भावनेच्या भरात झाला का? नाही, आदेशामुळे झाला. आणि म्हणून त्यांचा जो संसार आहे आणि त्याच्यातून निर्माण झालेली जी बालकं आहे ती आज सर्व समाजाला पूजनीय आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की कर्म काय आहे हे महत्त्वाचं नाही आहे, त्याच्या पाठीमागे भाव कोणते आहे. शरीराच्या पातळीवर शरीराचं प्रेम हे फक्त वासनेमुळेच असतं, हे नेहमी लक्षात ठेवा. शरीराला काहीतरी खाण्याची वासना होते, जो पदार्थ शरीराला आवडतो त्याच्यासाठी शरीर असं ओढ घेतं, तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करून देतं, तुमच्या तोंडामध्ये पाणी आणतं, तुमच्या बाकीच्या विचारांच्या प्रक्रिया थांबवतं. बघा, भूक लागल्यावरती बाकीचं काही सुचत नाही. मग शरीराच्या जेवढ्या वासना आहेत ना, मग ती भोगण्याची वासना असेल, स्पर्शाची असेल, कुठली पण शरीराची वासना असू द्या, वेग म्हणतात त्याला. शरीरातून जर शरीराचे वेग निर्माण झाले तर तिथे चांगले चांगले नतमस्तक होतात. व्यक्त जो होतो क्रोध तो शरीरातूनच होतो. काय मन येत नाही मारामाऱ्या करायला, शिव्या द्यायला काही मन येत नाही, तिथे भांडण करायला, तिरस्कार करायला, हे सगळं व्यक्त शरीर करतं. म्हणजे शरीर जे प्रेम करतं, जो संबंध निर्माण करतं, शरीराच्या प्रेमाला वासना असं म्हणतात. आणि आज आम्हाला जर सगळीकडे वासना दिसते ना, त्याचं कारण आहे लोक शरीराच्या स्तरावर जगत आहे, शरीराच्या संबंधांनाच ते प्रेम म्हणतात. त्याच्या पलीकडे काही जण जातात मनापर्यंत. जेव्हा लोक आय लव्ह यू म्हणतात ना, तेव्हा त्याचा खरा अर्थ आय केअर यू. आय लव्ह यू या शब्दाचा खरा अर्थ काय आहे? आय केअर यू. खरं सांगा, आय केअर यू असं किती जणांच्या बाबतीमध्ये? माझं किती पण नुकसान होऊ दे पण मी तुझीच काळजी घेईन, मला किती पण त्रास होऊ दे पण मी तुला त्रास नाही होऊन देणार, माझं कितीही आयुष्य संघर्षामध्ये जाऊ दे पण मी तुला संघर्ष करू नये देणार. म्हणजे हे प्रेम आहे. पण खऱ्या अर्थाने शरीराच्या स्तरावर जेव्हा ते असतं तेव्हा ते वासनेमध्येच असतं. बघा, जेव्हा तुमची वासना अतृप्त राहते किंवा तिला अडथळा निर्माण होतो ना, तक्षण त्या ठिकाणी क्रोध निर्माण होतो. प्रेमाचा आणि क्रोधाचा काही संबंधच नाही. आईचं आपल्या बाळावरती क्रोध करणं सुद्धा प्रेमच असतं. ती त्याला जेव्हा इजा करते, त्याला शिक्षा करते, त्या शिक्षेच्या पलीकडे तिचं प्रेम असतं की याला ह्याच्यापेक्षा जास्त त्रास समाजाकडनं होऊ नये म्हणून मीच थोडा त्रास देते, भयंकर त्रास होऊ नये समाजाकडनं, याचं नुकसान होऊ नये म्हणून ती स्वतः त्याचं थोडंसं नुकसान करते. पण त्या नुकसान करण्याच्या पाठीमागे हेतू काय आहे? की त्याला वाममार्गापासून, चुकीच्या गोष्टींपासून परावृत्त करणं, हे आहे. म्हणजे काळजी आहे त्याच्या पाठीमागे. काळजी, तिच्या चिडण्यामागे, तिच्या ओरडण्यामागे, तिच्या शिक्षेमागे प्रेमच असतं. म्हणजे आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रेम जेव्हा शरीराच्या माध्यमातून होतं ना, ते कधीच उदात्त असू शकत नाही. शरीर उदात्त प्रेम करूच शकत नाही, त्याला तो बोधच नाही. जसं एखादं जनावर आहे, जनावर नेहमी शरीराच्याच पाशामध्ये अडकलेलं असतं, शरीराच्या बंधनात अडकलं, शरीराच्या गरजांमध्ये अडकलेलं असतं, म्हणून ते पशु आहे. पाशामध्ये अडकलं म्हणून पशु आहे. पण जनावराचं प्रेम एका मर्यादेच्या पलीकडं जाऊ शकत नाही. त्याला जो खायला देतो ना, बघा तुम्ही, कुठल्याही कुत्र्याला किंवा कुठल्याही प्राण्याला जर प्रशिक्षण द्यायचं असेल तर त्याला एकच मार्ग आहे, त्याला म्हणजे
खायला देणे त्याच्या आवडीचं. बघा तुम्ही डॉल्फिनना प्रशिक्षण देताना त्यांना थोडं थोडं खाऊ घालतात आणि त्या खाण्याच्या आशेने तो कुत्रा असेल किंवा ते डॉल्फिन असेल किंवा इतर प्राणी असतील ते सर्व प्रशिक्षित केले जातात. म्हणजे त्यांची जी वासना आहे, त्याचं जे प्रेम आहे, फक्त कशावर आहे? आहारावर आहे. माणसाच्या शरीराचं प्रेम सुद्धा भोगावरच आहे फक्त, बस. चांगला वास आला आणि नाक तिकडं आकर्षित होतं, चांगलं दृश्य दिसलं आणि डोळे त्याच्यामध्ये अडकून पडतात, चांगला स्पर्श भेटला. बघा, नेहमीच्या माणसाचा स्पर्श आणि वेगळ्या माणसाचा स्पर्श लगेच कळतो. विशेष करून मुलींना, स्त्रियांना फार त्याची संवेदनशीलता जास्त असते. आजच्या या स्वैराचाराच्या काळामध्ये ती गोष्ट हरवत चालली, हा भाग वेगळा. परंतु स्त्री डोळे झाकून सुद्धा स्पर्श, माझी आजी, आईची आई, तिला 65 नंतर दिसत नव्हतं, तिचे डोळे गेले होते. परंतु ती 75 वर्षाची होती तरी नुसती अशी स्पर्श करायची आणि ओळखायची. माझा नातू आला का, कुठला नातू आला, सगळं सांगायची स्पर्शाने. ती काही जन्मजात अंध नव्हती. म्हणजे ज्याला आम्ही तिसरा डोळा म्हणतो ना, तो तिसरा डोळा म्हणजे बोधाचा डोळा. तो बोधाचा डोळा माणसाचा कधीच अंध होऊ शकत नाही, तुम्ही जर शहाणपणाने जगत असाल तर. मग संवेदनशीलता जी आहे तुमची, ती कधी जिवंत राहते? जेव्हा तुम्ही पावित्र्य राहता, स्पर्शाचं पावित्र्य. स्त्रियांना लगेच कळतो, स्पर्शामधला फरक कळतो, हा स्पर्श कोणत्या हेतूने केला गेला. म्हणजे शरीर लगेच ओळखतं. आणि सर्वात भयंकर गोष्ट काय माहिती आहे? शरीराच्या बरोबर जे स्पर्श होतात ते मरेपर्यंत विसरत नाही आणि ते प्रचंड तीव्रपणे लक्षात ठेवतात. तेव्हा आपल्या शरीराला कोणाला स्पर्श करू द्यायचा, हे पुरुष असाल तुम्ही किंवा स्त्री असाल, याने काही फरक पडत नाही. पण तुम्ही ज्यांना ज्यांना स्पर्श करता त्यांची ऊर्जा तुमच्यामध्ये, मग ती सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल, तुमच्यामध्ये प्रवेश करते. त्यामुळे शरीर हे मेमरी फार जपून ठेवतं, लक्षात ठेवा. शरीराची मेमरी डिलीट होत नाही. एक वेळेस मनाची मेमरी तुम्ही विसरून जाल, पण शरीर त्याची मेमरी विसरत नाही. आणि म्हणून शरीराची संबंध निर्माण करताना अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे. आणि म्हणून आजही समाजामध्ये एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण शरीरामध्ये अंतर ठेवतो आणि ते ठेवलं पाहिजे. म्हणजे शरीराचं प्रेम हे वासनेशिवाय दुसरं नाही. शरीराला कोणत्या गोष्टीचं आकर्षण आहे सांगा बरं मला? ज्यातून त्याला भोग मिळतो. खाणं, पिणं, पाहणं, स्पर्श करणं, वास घेणं, ऐकणं, या सगळ्या शरीराचे जे पंच इंद्रिय आहेत त्यांना जेवढं त्या ठिकाणी फिडिंग मिळतं, त्या फिडिंगमध्ये त्याला जे आवडतं त्याच्याबद्दल त्याला आसक्ती निर्माण होते आणि ते त्याला हवंसं वाटतं. ते शरीर प्रेम निर्माण करतं ते वासनेवर, मन करतं कामनेवर. मन सतत चिंतन करत असतं, मला हे हवं, मला ते हवं. मनाला कामना पूर्ण करण्याशी काही घेणं देणं नाही. त्याचं एकच काम आहे, काय निर्माण करणं? कामना निर्माण करणं, नवीन नवीन कामना निर्माण करणं. यातच ते गुंतलेलं असतं. त्याचा स्वभाव आहे, शरीराचा स्वभाव आहे वासना, हेच त्याचं प्रेम आहे. मनाचा स्वभाव आहे कामना, हेच त्याचं प्रेम आहे. म्हणजे जो शरीराच्या स्तरावर आहे तो कायम वासनेमध्येच असणार. त्याला ज्याच्याकडनं वासना पूर्ण होईल ना त्याची, तो त्याच्याच प्रेमात असतो. दारुड्या ज्याला, म्हणजे जो त्याला दारू पाजतो ना, तो त्याच्या प्रेमात पडतो. तो सांगेल पण ते करायला तयार होतो. पाळीव प्राण्यांसारखं ज्यांना अन्न वेळेवर मिळत नाही ना, ती मुलं, जो त्याला खाऊ घालतो, मग तो गुंड का असे ना, तो त्याच्या मार्गाने जातो, तो त्याला गुरु मानतो. असं म्हटलं जातं, आपण खाल्लेल्या मिठाला जागावं. जैसा खाए अन्न वैसा बने मन, जैसे पिये पाणी वैसे बनी वाणी. शरीर किती महत्त्वाचं. शरीराच्या स्तरावरती हे जे तुमचं प्रेम आहे, त्याचा स्वभाव आहे, हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मनाच्या स्तरावर कामना असतील, सतत कामना, सतत चिंतन चालू असतं, इच्छा, अपेक्षा. मला सांगा, इथं आलेला प्रत्येकजण काहीतरी अपेक्षेने आलेला आहे. काहीतरी कृती करता तुम्ही, काहीतरी अपेक्षेने करता. ती अपेक्षा बंद करा, कृती बंद. त्या अपेक्षेमध्ये कटौती करा. कामाच्या त्यागामध्ये, कामाच्या त्या ऊर्जेमध्ये सुद्धा काय होते? ऊर्जा लगेच आपली क्षीण होते. म्हणजे आपल्या अपेक्षा पूर्ण होत आहे म्हणून आपण गोड आहे. बरोबर आहे? मग तीच कामना आहे. जोपर्यंत कामना जिवंत आहे तोपर्यंतच तुमचं शरीर तुम्हाला साथ देतं. बरोबर आहे? म्हणजे मन जे आहे ते तोपर्यंतच समाधानी राहतं जोपर्यंत त्याची कामना पूर्ण होते. आणि म्हणून मनाचं प्रेम जे आहे ते म्हणजे कामना, भाव तुमचे.
तुमचे भाव शुद्ध कधी राहता? जेव्हा तुमच्या भावांमध्ये गोडवा आहे, तुमच्या भावांमध्ये जर कटुता निर्माण झाली, क्रोध निर्माण झाला, द्वेष निर्माण झाला, मत्सर निर्माण झाला, तर तुमच्या भावना पण कशा बनतात? त्याचप्रमाणे एखाद्या अगरबत्तीतून निघणारा जो धूर आहे त्याला धूप असं म्हणतात. चुलीतून धूर निघतो तसा अगरबत्तीतून जो निघतो त्याला धूप असं म्हणतात. भाषेचं सौंदर्य पहा. तर तो जो धूप आहे तो त्याचा जो सुगंध आहे त्या अगरबत्तीच्या जळण्याने निघतो. तसं तुमचा भाव ज्यावेळेस जळतो तेव्हा त्यातून काय निघतो? भावना नावाचं धूप निघतो. भावना आजूबाजूला पसरते, परंतु अगरबत्ती स्थिर असते. तुमचे भाव स्थिर असतात. भाव कधी बदलत नाही, भावना मात्र बदलत राहतात. बघा, एखाद्या अतिरेक्याचा दुसऱ्याला मारण्याचा भाव काय असतो? त्रास देणं, नुकसान करणं, जीव घेणं. आणि एखाद्या सैनिकाचा बंदुकीतून गोळी झाडण्याचा हेतू काय असतो? की कोणाचं तरी संरक्षण करणं. जे बेगुन्हा आहे त्यांचं संरक्षण करणं, सामान्य जनतेचं रक्षण करणं, देशाचं रक्षण करणं. दोघांची क्रिया, भाव एकच आहे, पण भावना मात्र वेगळी आहे. लक्षात घ्या, भावना बदलत राहते पण भाव बदलत नाही. म्हणून त्याच्यापासून शब्द तयार होतो स्वभाव. म्हणजे मनाच्या पातळीवरती सगळ्या कामनांचा खेळ आहे आणि भावाच्या पातळीवरती भावनांचा खेळ आहे. ते त्याचं प्रेम आहे व्यक्त होण्याचं. आणि सगळ्यात शेवटी ज्यावेळेस तुम्ही ऊर्जा पातळीवरती ज्यावेळेस तुमचे भाव प्रगट होतात त्यावेळेस ते तुमची साधना बनते. ते प्रेम जे आहे ते साधनेतून व्यक्त होतं. परमेश्वराबद्दल भक्ती हे एक साधन आहे. ज्ञान अर्जन ही एक साधन आहे. ब्राह्मण त्यांच्या मुलांना शेंडीवरती बांधून पठण करायला लावता, हे आपण ऐकलेलं आहे. साधन आहे, भले ते पठण का असेल. तर ज्ञानार्जन करण्यासाठी साधनाच करावी लागते. लक्षात ठेवा, भक्तीची साधना आहे, ज्ञानाची साधना आहे आणि कर्माची साधना आहे. तुम्ही कर्म साधना म्हणून करत असाल, वासना म्हणून नाही, कामना म्हणून नाही, साधना म्हणून करताय, तपस्या म्हणून करताय, तर ते तुम्हाला काय करणार आहे? तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देणार आहे. आता लोकांना मोक्ष म्हणजे असं वाटतं की संसार सोडून निघून जायचं. घाबरतं लोक मोक्षाला. म्हणजे संसार अध्यात्म कशा करता? आपलं काय वय आहे का? अजून संसारामध्ये पडलो नाही लागलं तर मुक्ती. थोडी भक्ती तर करू द्या संसाराची. तर मित्रांनो, वास्तविकपणे मुक्तीचा अर्थ असा होतो की तुमचं नशीब तुम्ही ठरवू शकता. एवढंच नव्हे, तुमचं भविष्य तुम्ही ठरवू शकता की माझं भविष्य कसं असणार आहे. तुमचा मृत्यू तुम्ही ठरवू शकता. नवे नवे तुमचा जन्म कुठे व्हायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही ठरवू शकता. अगदी तुम्हाला जन्म घ्यायचा की नाही घ्यायचा हे पण ठरवू शकता. याला मुक्ती असं म्हणतात. जेव्हा तुम्ही मालक बनता तेव्हा तुम्ही मुक्त बनता. बघा, ह्या संसारामध्ये तुम्ही ज्यावेळेस मालक बनता कुठल्याही गोष्टीचे, मग तो व्यवसाय असेल, शेती असेल किंवा आणखी विविध प्रकारचे, अगदी एखाद्या संस्थेचे उच्च पदावर गेला असाल, तुम्ही अध्यक्ष बनलेले असता. मला सांगा, राष्ट्रपतींना कोण आहे आदेश द्यायला? ते स्वतंत्र आहे, तेच आदेश काढतात. कळलं सगळ्यांना? सांगण्याचे तात्पर्य काय आहे की सर्वोच्च पदावर ज्यावेळेस तुम्ही जाता तो मुक्त होता. मनुष्य म्हणून संसारामध्ये तुम्ही जर सर्वोच्च पदावर गेले तर मुक्त होता. मुक्त होता म्हणजे काय हो? म्हणजे हे की तुमच्यासाठी पुढचं पाऊल काय आहे हे तुम्ही ठरवता. उद्या तुम्ही काय करणार आहात किंवा आता पुढच्या मिनिटाला तुम्ही काय करणार आहात हे तुम्ही ठरवता. तुमच्या बरोबर जेवढे तुमची काही टीम आहे, तुमचा संघ आहे, त्यांचं सगळ्यांचं भविष्यसुद्धा तुम्ही ठरवता. म्हणजे एका अर्थाने तुम्ही त्यांचे स्वामी असता. त्या अर्थाने तुम्ही त्यांचे भाग्यविधाते असता. मग तुम्ही भाग्यविधाते जेव्हा दुसऱ्यांचे बनता तेव्हा तुम्ही परमेश्वरच बनता. तर छोट्याशा विश्वाचे तुम्ही परमेश्वर असता. लक्षात घ्या, भाग्यविधाते असता. मग जर तुम्ही संसारामध्ये जर साधना करून आणि प्रयत्न करून आणि प्रचंड मेहनत करून तुम्ही जर अशा पदावर पोहोचू शकता की तुम्ही दुसऱ्यांचे भाग्यविधाते बनू शकता, स्वतःच्या आयुष्याचे मालक बनू शकता,
ज्या वासनांसाठी कामनांसाठी समाज तडफडतो, हाडाची काढ रक्ताचं पाणी करतो, त्या वासना कामना तुमच्या समोर हात जोडून असतात. बोला मालक, काय सेवा कर. मग ते कपड्यांच्या बाबतीत असेल, गाड्यांच्या बाबतीत असेल, घर बंगला, काय तुम्हाला संपत्ती काय गोळा करायची, काय निवडायची, सगळी चॉईस स्वतःची असते. ही जी मुक्ती आहे, ही जर एवढी आनंद देणारी आहे, सुख देणारी आहे, तर विचार करा परमात्म्याच्या कडून मिळणारी मुक्ती किती प्रचंड आनंद देणारी असणार आहे. तुम्ही ठरवू शकता की उद्या अंबानीच्या घरामध्ये जन्माला घ्यायचं. थोड्या गुदगुल्या होतात ना मित्रांनो, हे थोडंसं गंमत वाटते आपल्याला, परंतु एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस माणसाला मुक्ती मिळते ना, जेव्हा तुम्ही पैसा कमवून पैशाच्या मोहाच्या पलीकडे जाता, तेव्हा पैशाची किंमत तुमच्यासाठी क्षुद्र होऊन जाते. बस शून्य. गरजेपुरतं साधन आहे. जसं पाऊस आल्यावर आपण छत्री उघडतो, 24 तास बरोबर घेऊन हिंडत नाही. पाऊस नसला की ठेवून देतो, तिचं काम संपलं. तसं पैसे गरज असेल तेव्हा वापर करतो, अन्यथा त्याला विसरून जातो की पैसे पण आहे माझ्याकडे. हे कधी होतं, जेव्हा आपल्याकडे नसतात ना तेव्हा आपण चिंतन करतो, जेव्हा मिळतं ना तेव्हा माणूस ते विसरून जातो. हे स्वभाव आहे माणसाचं. आणि म्हणून आम्ही जे काही आज अपेक्षा करतोय त्या अपेक्षा आम्हाला मुक्तीनंतर राहणारच नाही आहे. एखादा गरीब घरातला मुलगा आहे, अत्यंत गरीब, त्याने कधी श्रीमंती पाहिली नाही, कधी गाडी बंगला काही पाहिली नाही आहे, असा मुलगा आहे. त्याला जर म्हटलं तुला काय पाहिजे, तो म्हणजे मला नवे कपडे पाहिजे. त्याला जर अगदी अपेक्षा तो करू शकत नाही अशा काही गोष्टी मिळण्याची संधी असेल तरी पण तो काय मागणार आहे. तुला किती रुपये पाहिजे, तर त्याला आकडेच 1000 रुपयापर्यंत माहिती. तो करोडो अब्जो मागणार आहे का? नाही. त्याचं सोडा, तुम्ही तरी मागू शकता का? नाही. तुम्हाला प्रश्न पडेल, एवढे अब्जो आल्यावर ठेवायचे पुढं. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आपण त्या गोष्टींची अपेक्षा करत नाही, कारण आपण त्याच्याबद्दल ज्ञान नाही. म्हणून मुक्ती जी आहे ही प्रचंड मोठी गोष्ट आहे. आणि ती प्रचंड मोठी गोष्ट मुक्ती जी आहे ही तुम्हाला ज्यावेळेस प्राप्त होते त्यावेळेस मनुष्य जीवन सार्थक होऊन जातं. जसं एखादं बी वड होण्यासाठी जन्माला येतं, तसं प्रत्येक मनुष्य हा मुक्तीसाठी जन्माला येतो. आणि मुक्ती आनंददायी असते, आनंद स्वरूप असते. पण आम्हाला ती नको आहे, कारण आम्हाला भीती वाटते. बरोबर आहे. इथून दिल्लीला जायचं तर जर तुम्ही ट्रेनने गेलात तरी 18 तास लागतात. सुपरफास्ट ट्रेनने गेलात तर लागतात 16 ते 18 तास. त्याच्यापेक्षा लवकर दुसरा मार्ग नाही. मग एकच मार्ग आहे, हवाई सफर. मग हवाई सफरमध्ये रिस्क आहे. मग पडलं विमान मग वरून खाली. बरेच जण त्या भीतीने बसत नाही. त्या 3 इडियट्स सारखं निम्म्या उंचीवर टेक ऑफ घ्यायच्यानंतर लगेच उतरायला लावायचं खाली. हां, तर लगेच अटॅक येतो. त्याचा खोटा होता, हा भाग वेगळा. परंतु वास्तव आहे, लोक घाबरतात, त्यांच्यामध्ये धाडस नाही. मित्रांनो, सद्गुरू आज आम्हाला हे सांगता, प्रेम ही करण्याची गोष्ट नाही आहे, तो तुमचा स्वभाव आहे, ते बनणं आहे. प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावं तुझं आता कोणत्या उपायी. आमच्याजवळ जी प्रेमस्वरूप आई आहे तीच आम्हाला कळत नाही आयुष्यभर. तेव्हा आम्हाला प्रेम कधी कळायचं. मित्रांनो, आईकडनं आम्ही प्रेम शिकलं पाहिजे, वडिलांकडनं आम्ही कर्तव्य शिकलं पाहिजे, भावाकडनं आम्ही राजकारण शिकलं पाहिजे, हां, बहिणीकडनं माया शिकलं पाहिजे. माया दोन्ही अर्थाने. मग हे जे आम्हाला जीवनामध्ये जे नाते आहेत यांचं प्रेम आहे, हे वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभूती येतं. तुम्ही स्वतः प्रेम जर बनलात ना, तसं फुलाच्या सुगंधासारखं तुम्ही स्वतः जर प्रेम बनलात तर तुमचं सगळ्यांवर प्रेम असेल. असं नाही की ह्याच्यावर आहे आणि ह्याच्यावर नाही आहे. जर तुमचं विशिष्ट कोणावरती ते प्रेम आहे तर ते समजायचं ते शरीराचं आणि मनाचं आहे. त्याच्याकडून तुमची वासना पूर्ण होते म्हणून त्याच्यावर आहे, त्याच्याकडून तुमची कामना पूर्ण होते म्हणून त्याच्यावर आहे. पण खऱ्या अर्थाने तुमचं जे भावनिक प्रेम आहे ते सगळ्या जगावर आहे. यालाच भक्ती असं म्हणतात. सर्वांवर प्रेम करणं म्हणजे भक्ती. त्या परमात्म्यावर प्रेम करणे म्हणजे शक्ती. शक्ती त्याशिवाय प्राप्त होत नाही. असं म्हणतात ना, दात येतं चणे नाही, चणे आले की दात नसतात. ते या अर्थाने ज्यावेळेस तुम्ही वासनेतून मुक्त होता ना, तेव्हा तुमच्या सगळ्या वासना पूर्ण होण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते. जेव्हा तुम्ही हे जग विकत घेऊ शकता,
एवढा पैसा तुम्हाला, एवढं धन तुम्हाला प्राप्त होतं, एवढे अधिकार सत्ता तुम्हाला प्राप्त होते, तेव्हा तुम्हाला त्याचा मोह संपून गेलास. हीच ताकद आहे. मग प्रेम आम्हाला बनायचं आहे मित्रांनो. तर प्रेम बनण्यासाठी व्यक्ती हा विषय नाही आहे. तुम्ही करणारी प्रत्येक गोष्ट, अगदी श्वास तुम्ही घेताना त्याच्यावर तुमचं प्रेम पाहिजे. हवेवर प्रेम असेल. बघा, बाहेरची हवा जर दुर्गंध असेल तर आपण नको म्हणतो, हे वास नको म्हणतो, असं दाबतो. अन्न जर स्वादिष्ट नसेल तर आपण तोंड वाकडं करतो, ताट सरकून देतो. ध्वनी जर कर्कश असेल तर आम्ही कान दाबून घेतो, नको. स्पर्श जर चुकीचा असेल तर आम्ही हात मागे घेतो, आम्ही मागे सरकतो. हे काय आहे? हे सगळं शरीराच्या लेवलवर आहे. आम्ही ओळखून घेतलं पाहिजे. कोणी वंदा, कोणी निंदा, प्रेम करणे हाच आमचा धंदा. याचा अर्थ काय? प्रेम करणे म्हणजे दुसऱ्याची काळजी घेणे आणि दुसऱ्याच्या कल्याणासाठी जगणे म्हणजे प्रेम करणे. मग दुसरा कोणी पण असेल, वस्तू पण असेल, एखादा छोटा प्राणी असेल किंवा मनुष्य असेल. तर साने गुरुजींनी प्रार्थना लिहिली, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही देऊ शकाल, आणि तो तुमचा स्वभाव असला पाहिजे. आणि तो स्वभाव तुमचा कधी बनणार आहे? जेव्हा तुमच्यामध्ये बोध प्राप्त होणार आहे की माझं प्रेम हे शरीराच्या स्तरावर नाही, माझं प्रेम हे मनाच्या स्तरावर नाही, माझं प्रेम हे शरीर आणि मनाच्या पलीकडे. भावनेमध्ये मी शुद्ध आहे, समोरचा माझ्याबरोबर कसा पण वागू देत, त्याचं कल्याण हो हीच माझ्या मनातली इच्छा आहे. त्या क्षणी कदाचित माझी भावना बदलतीलही, परंतु मी लागलीच स्वतःला सावरेल आणि माझा जो स्वभाव आहे त्याप्रमाणे वागेल. माझा स्वभाव आहे प्रेम करणे आणि प्रेमातच रंगत राहील. आणि ज्या वेळेस अशा प्रकारची भावना तुमच्या मनामध्ये तयार होते, उदार भावना तयार होते, स्वतःपेक्षा सगळं जग महत्त्वाचं वाटायला लागतं, तेव्हा खऱ्या अर्थाने तुमच्यामध्ये शक्ती उतरते. तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्याला देता ना, त्यावेळेस ही प्रकृती तुम्हाला देते. जागा रिकामी होते ना. जो स्वतःला रिकामं करायला तयार आहे ना, ही प्रकृती त्यालाच भरते. ज्याने स्वतःला भरून ठेवलेलं आहे त्याला कुठनं भरणार आहे ही प्रकृती? तिला जागाच नाही. तुमच्यात जर काही भरायचं असेल प्रकृतीला, तर तुम्हाला जे मौल्यवान वाटतं ते पहिलं सोडा. तुम्हाला तुमचं ज्ञान मौल्यवान वाटतं, सोडा. तुम्हाला तुमचं कौशल्य मौल्यवान वाटतं, ते सोडा. समर्पित करा कोणासाठी तरी, कोणाच्या तरी कल्याणासाठी. तुमच्याकडं जे जे लपवून ठेवावं असं वाटतं तुम्हाला, ते तुमचं मौल्यवान, तुमचा खजिना तुम्ही उधळा सगळ्यांवरती. हेच प्रेम आहे. आम्ही ते राखून ठेवतो, किमान पासवर्ड तरी टाकून ठेवतो. स्वतःला समर्पित करणं, स्वतःचं कौशल्य असेल, ज्ञान असेल, स्वतःची मेहनत असेल, वेळ असेल, ऊर्जा असेल, जे जे तुमच्याकडे आहे ते इतरांसाठी, इतरांच्या कल्याणासाठी समर्पित करणं, याला प्रेम असं म्हणतात. सेवा परमधर्म म्हटलेला आहे, कारण सेवेसारखं दुसरं प्रेम नाही. बघा, आता दिंडी झाली आषाढी एकादशीची, त्या दिंड्यांमध्ये कित्येक लोकांनी सेवा केली. पण दुर्दैव काय आहे की दिंडीतल्या लोकांची सेवा करायची आणि आपण ज्यांच्याबरोबर व्यवहार करतो त्यांना लुटायचं, मग ही सेवा नाही आहे. इकडे मात्र लुटायचं आणि त्यातला काही भाग पाप आपलं धुवून जावं म्हणून दान धर्म करायचा, ही सेवा नाही. असं घ्या, तुम्ही कोणाला फसवताय? आणि म्हणून जीवनाचा प्रत्येक जो क्षण आहे आणि प्रत्येक जी कृती आहे ती सगळ्यांच्या कल्याणासाठी जेव्हा तुमची शुद्धपणे तयार होईल, सगळीकडे सारखी, मग कुणी समोर दुश्मन असो नाही तर समोर मित्र असो, दोघांच्याही बाबतीमध्ये समान जेव्हा भाव निर्माण होतो त्याला प्रेमभाव असं म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही प्रेम बनता तेव्हा हे जग सुंदर होऊन जातं. धन्यवाद.